जागतिक उच्च रक्तदाब दिनानिमित्त आपल्या सोबत आहेत कोल्हापूर येथील सुप्रसिद्ध डॉक्टर रईस पटावेकर। स्वागत आहे डॉक्टर रईस पटावेकर। माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की अनियंत्रित रक्तदाबामुळे किडनी निकामी होऊ शकते का? दीर्घकाळ उच्च रक्तदाब राहिल्यामुळे किडनी भोवतीच्या रक्तवाहिन्या अरुंद, कमकुवत किंवा कडक होतात। या खराब झालेल्या रक्तवाहिन्या किडनीच्या ऊतींना पुरेसा रक्त पुरवठा करू शकत नाहीत, त्यामुळे कालांतराने किडनी कायमस्वरूपी निकामी होऊ शकते। रक्तदाबाच्या रुग्णांनी किडनीची तपासणी किती वेळा केली पाहिजे? वर्षातून किमान एकदा तरी रिनल फंक्शन टेस्ट या नावाची तपासणी करून घेणे आवश्यक आहे। ही तपासणी रक्ताची चाचणी असते। त्याच्यामध्ये क्रिएटिनिन, EGFR आणि लघवीच्या चाचणीद्वारे लघवीतील प्रोटीन आणि अल्ब्युमिन तपासणी केली जाते। उच्च रक्तदाब पूर्णपणे बरा किंवा कायमचा संपवता येतो का? बहुतेक लोकांसाठी उच्च रक्तदाब हा एक जुनाट आजार आहे, जो केवळ बरा करण्यापेक्षा समूळ नष्ट करणे किंवा जीवनभर व्यवस्थापित करणे आवश्यक असते। तो कायमचा बरा होऊ शकत नाही, तरी औषधे आणि जीवनशैलीतील बदल जसे की अन्नातील मीठ कमी करणे, नियमित व्यायाम करणे याने तो पूर्णपणे नियंत्रणात ठेवता येऊ शकतो। गरोदरपणात उच्च रक्तदाब असणे धोकादायक ठरू शकते का? गर्भधारणेदरम्यान उच्च रक्तदाब असणे अत्यंत धोकादायक ठरू शकतो। यामुळे माता आणि बाळ दोघांच्याही आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात। यामुळे प्लासेंटावर परिणाम होऊ शकतो, अकाली जन्म म्हणजे प्रीमॅच्युअर बर्थ होऊ शकतात, मातेच्या किडनी, लिव्हर आणि मेंदू ब्रेनलाही इजा होऊ शकते। रक्तदाब नियंत्रित ठेवून किडनीचे आजार पूर्णपणे रोखता येतात का? रक्तदाब नियंत्रित ठेवणे हा तुमच्या किडनीचे रक्षण करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे। जरी हे सर्वच बाबतीत किडनीचे आजार 100% रोखू शकत नसलो, कारण यात अनुवांशिकता आणि मधुमेह हे घटक प्रामुख्याने असतात, तरी पण किडनी खराब होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो आणि आधीच असलेली समस्या पहिल्यापेक्षा जास्त वाढू शकते। त्यामुळे किडनीचा आजार जर आपल्याला रोखण्याचा मार्ग घ्यायचा असेल तर BP हे 100% नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे। रक्तदाबाच्या रुग्णांनी किडनीची तपासणी किती वेळा केली पाहिजे? वर्षातून किमान एकदा तरी रिनल फंक्शन टेस्ट या नावाची तपासणी करून घेणे आवश्यक आहे। ही तपासणी रक्ताची चाचणी असते। त्याच्यामध्ये क्रिएटिनिन, EGFR आणि लघवीच्या चाचणीद्वारे लघवीतील प्रोटीन आणि अल्ब्युमिन तपासणी केली जाते। उच्च रक्तदाब पूर्णपणे बरा किंवा कायमचा संपवता येतो का? बहुतेक लोकांसाठी उच्च रक्तदाब हा एक जुनाट आजार आहे, जो केवळ बरा करण्यापेक्षा समूळ नष्ट करणे किंवा जीवनभर व्यवस्थापित करणे आवश्यक असते। तो कायमचा बरा होऊ शकत नाही, तरी औषधे आणि जीवनशैलीतील बदल जसे की अन्नातील मीठ कमी करणे, नियमित व्यायाम करणे याने तो पूर्णपणे नियंत्रणात ठेवता येऊ शकतो। गरोदरपणात उच्च रक्तदाब असणे धोकादायक ठरू शकते का? गर्भधारणेदरम्यान उच्च रक्तदाब असणे अत्यंत धोकादायक ठरू शकतो। यामुळे माता आणि बाळ दोघांच्याही आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात। यामुळे प्लासेंटावर परिणाम होऊ शकतो, अकाली जन्म म्हणजे प्रीमॅच्युअर बर्थ होऊ शकतात, मातेच्या किडनी, लिव्हर आणि मेंदू ब्रेनलाही इजा होऊ शकते। रक्तदाब नियंत्रित ठेवून किडनीचे आजार पूर्णपणे रोखता येतात का? रक्तदाब नियंत्रित ठेवणे हा तुमच्या किडनीचे रक्षण करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे। जरी हे सर्वच बाबतीत किडनीचे आजार 100% रोखू शकत नसलो, कारण यात अनुवांशिकता आणि मधुमेह हे घटक प्रामुख्याने असतात, तरी पण किडनी खराब होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो आणि आधीच असलेली समस्या पहिल्यापेक्षा जास्त वाढू शकते। त्यामुळे किडनीचा आजार जर आपल्याला रोखण्याचा मार्ग घ्यायचा असेल तर BP हे 100% नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे। रक्तदाब नियंत्रित ठेवून किडनीचे आजार पूर्णपणे रोखता येतात का? रक्तदाब नियंत्रित ठेवणे हा तुमच्या किडनीचे रक्षण करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे। जरी हे सर्वच बाबतीत किडनीचे आजार 100% रोखू शकत नसलो, कारण यात अनुवांशिकता आणि मधुमेह हे घटक प्रामुख्याने असतात, तरी पण किडनी खराब होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो आणि आधीच असलेली समस्या पहिल्यापेक्षा जास्त वाढू शकते। त्यामुळे किडनीचा आजार जर आपल्याला रोखण्याचा मार्ग घ्यायचा असेल तर BP
ते 100% नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. निरोगी भारतासाठी एक जनजागृती उपक्रम.